तर बाबांनो, ताटात एकदमच कढई ओतून घेतली आणि फराळ करणं रश्श्याचा एक घोट घेऊया म्हणलं. बाहेर पाऊस पडल्यामुळं काय झालं की आज घरातच बेत ठेवला आहे. त्यामुळं कसं आज म्हणलं घरातच दणका द्यायचा ठेवून. एक भाकर, दुसरी भाकर, या 3 भाकरी कशा एकसारख्या 3 भाकरी घ्यायच्या आणि अशा धरायच्या, अशा मोडायच्या. अशा धरून मोडल्या की ताटाला अशा कुस्करायच्या. नुसतं बघत राहायचं तुम्ही. आणि मी नुसतं कसं अशा चुरायच्या भाकरी ताटात एकदम 3 भाकरी. आपल्याला कसं चिकन मटण म्हणलं की सुट्टी देत नसतो. अजून नंतरनं 2 घ्यायच्या, कारण आता चालवला तरी 3 मोडल्यात आपण. असा लिंबू ताटात पिळायचा, त्यातलं जरा बी काढतो आधी आणि मग लिंबू पिळतो. हे घ्या. कसं नियोजन पद्धतशीर झालं पाहिजे. बाहेर एकतर पाऊस पडायला लागला या आणि त्याला असं समोर म्हणल्यावर कशाला आपण हे करतो आहे. सुट्टीच नाही, विषय हार्ड आपला. एकदम असं पुढे घेतले. बाकीच्यांना म्हणलं तो जेवायचं असलं जेवा, तुमचं तुम्ही खावा, खायचं ते खावा, पहिलं मला वाढा म्हणलं. घरात चिकन मटण असले की आपण सगळ्याच्या आधी खाया बसलेला असतो आहे. त्यामुळं मला कोण अडवत नाहीत, काय खायचे ते खा म्हणतात. आपण एकदम 3 भाकरी चुरतोय आणि कुस्करून घपागप चालूच करतोय. त्याच्याबरोबर कांदा, भात जराशी घेतो साईडला. कढई पण भाजायला लागलेले हाताला. द्या म्हणलं काहीतरी घ्यायला, मला काय कोण काय देईना झालं. असं एकदम भात घेतोय ताटात. खपकन असा गरम गरम भात खायचा. काय सांगायचं तुम्हाला. पाऊस नसता तर बाहेर 100% गेलो असतो. खरं काय करणार, पाऊस पडायला लागला म्हणलं जा म्हणलं घरातच घेऊन जा, आपलं घरच्या घरी घरात करून खाव्या. चिकन मटण म्हणलं की विचारला असतो आपला. माझ्याकडे बघत बसतात हो घरातली पण, त्यामुळं काय खायला पण असं त्यांच्यासमोर नको वाटते. म्हणून माझं मी हॉटेलला गेलेलं कसं तिथं कोण नसते, सगळे बाहेरचे असतात. बघा ना का म्हणते, खरं घरातली पण तोंडाकडे बघतात. बघू दे काय बघायचं तेवढं बघू दे म्हणलं. आपण का आपल्या नादात सुट्टी द्यायची नाही. आधी पोटोबा आणि मग विठोबा. कसं विचार. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं आपलं विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच.